सुबह सुबह मुझे मिला था स्टुअर्ट लिटिल, एक छोटा सा उंदीर मामा। वो टायर के नीचे छिपा हुआ था इसलिए नहीं मिल रहा था। फिर बाद में मिलने के बाद वो देखो कितना क्यूट दिखाई देता है स्टुअर्ट लिटिल। मैं पकड़ना चाहता था उसे बिना कोई हानि के, तो इसीलिए वो मेरे हाथ से छूट गया। कधी आली म्हणून तू आला। यांचा आवाज तर सगळ्या महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे। आपली कांगणे सर, तर कांगणे सरांचं प्रेरित बोल थोडे कानावर पडले आणि खरंच प्रेरणा भेटली। देणं लागते हे पहिल्यांदा त्याच्या मनात आलं पाहिजे, है ना। प्रत्येक जण काय करायला, प्रत्येक जण येतो भाषण देतो, मी गरीब होतो, मला 10वी 12वीला 46% मार्क होते, 12वी मला 50% मार्क होते, मी इथं काम केलं तिथं काम केलं, आता मी अधिकारी झालो आणि पुन्हा गरीबाचा कार्यक्रम ठोकायला तयार झालो। तर हे जे भावनी आहे ना, तुम्हाला ग्रहित धरून तुमच्या भावनेशी कळून जे हरामखोर सध्या आहे ना, हे जे प्रबोधनकार म्हणून नव्या मिळवत असतील त्यांच्यापेक्षा तुमचं समाजाला काही देणं लागते, ही भूमिका ज्यांनी लक्षात घेतली असेल। कारण आपला समाज आहे, आज गोरगरीब समाज आहे। आधी समन्वय समिती, या समन्वय समितीनं तुम्हाला गुणवंत म्हणून ओळखले, पण तुमचं काम आहे प्रशासनात गेल्यावर, नोकरीवर गेल्यावर। इथं बसलेल्या माता माऊल्यांना, बहिणींना, भावांना मी एक विनंती करेन की तुम्ही तुमच्या लेकराला काय व्हायचंय आणि नांदेडमध्ये पसरलेले जे काही नीटचं जाळं आहे आणि म्हणून तुमचं लेकरू म्हणत असेल मला नीट करायची, मला MBBS व्हायचंय, मला BMS व्हायचंय, BHMS व्हायचंय, मला PSI SCIS असिस्टंट व्हायचंय, टॅक्स असिस्टंट व्हायचंय, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, पोलीस व्हायचंय। इथं राठोड सर पण MPSCची बॅच घेणार आहे। तर मला लक्षात घ्या, तुमचं पोरग काही म्हणत असेल आणि तो होत जरी असेल तर तुमच्या पोराची इच्छा समजा MBBS डॉक्टर होण्याची असेल तर पहिल्यांदा मायबाप या नात्याने हे त्याला शिकवा की बाबा आपली परिस्थिती गरीब असताना आपण अशा समाजातून आलो जिथं 2 टाइम खाण्याचा विचार करताना वेळ वाया घालवावा लागला आपल्याला। अनेक कोणकोणाच्या ठिकाणी काम करावं लागलं। अनेक आपल्या समाजातले लोक आहेत, कुठं किराणा दुकानावर कामाला असतील, कुठं कंपनीच्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून कामाला असतील, काही ठिकाणी लोकांच्या शेतात महत्वाची गोष्ट सालन कामाला असतील। तर आपल्या पोरांनी स्वप्न बाळगलं, आपलं पोरग हुशार आहे, 10वी 12वीला 90-95% मार्क पडले, तो नीट क्वालिफाय होण्याची शक्यता आहे किंवा होणार आहे। आणि त्या पोरानं आपल्या मायबापाच्या चेहऱ्याकडे पाहून स्वप्न सांगितलं की मला MBBS डॉक्टर व्हायचंय। पण त्या पोराला एक शिकवा की बाळा, तू लहान असताना, तुझी आई बिमार पडलेली असताना, मी बिमार पडला असताना, जेव्हा आम्ही दवाखान्यात गेलो एका डॉक्टरकडे गेलो आणि त्या डॉक्टरनं 25,000 रुपये बिल झाले, ते 5,000 रुपये कमी करावे यासाठी तू मला पाहिले, त्या माईला पाहिले आणि तू स्वतः तिथं होता। ते 5,000 रुपये कमी करण्यासाठी मी 50 वेळा चक्रा मारल्या, 50 वेळा ते 5,000 रुपये कमी व्हावेत म्हणून आपण झटमारे धंदे करावे लागले। तर हेच करत असताना येणाऱ्या काळात तू MBBS डॉक्टर झाला आणि एखादा गोरगरीब आपल्या समाजातला नाही तर भारतीय नागरिक या नात्याने कुठं 5,000 रुपये कमी करण्याची वेळ आली तर तुझ्याकडे कोणी विनंती घेऊन येता कामा नये, तू मनाला त्याची आपल्याला सर्वस्व काही घेऊन जाणार आहे। पण होतंय काय माहितीये का, कोणी आलं इमोशनल ब्लॅकमेल। आता इमोशनल ब्लॅकमेल आपला कार्यक्रम व्हायला का, तर सामाजिक संघटनेला पण विनंती आहे की बाबा आपण गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवा। समाजात ज्या समाजातला समाज सुधारक विचारवंत असतो त्यांच्या आपण जयंत्या साजऱ्या करतो, त्यासाठी ढोल ताशे लावतो, तो आपल्या समाजाची ओळख आहे, ते करायला पाहिजे। पण ते करत असताना समन्वय समितीकडे ज्या लोकांनी पैसा जमा केलाय त्या पैशातून एक काम समन्वय समितीनं करायचंय की याच ठिकाणी एखादा बाप असेल जो किराणा दुकानावर कामाला असेल, याच ठिकाणी एखादा बाप असेल जो लोकांचा साला नसेल, पण त्या पोरीमध्ये त्याच्या पोरामध्ये गुणवत्ता आहे, पण प्रॉब्लेम आडवा आलाय शिक्षण घेताना पैशाचा। तर समन्वय समितीला एक विनंती आहे, आपल्या ताटात भाकर आहे, आपल्या जोडीत भाकर आहे, एक व्यवस्था आहे जिच्या ताटातही भाकर नाही, जोडीतही भाकर नाही। आपल्याकडे ते आलेल्या पैशातून 1 क्विंटल गहू आजीकडे तिचा लेकरू तिला नांदूत नाही, जो लेकरूची गोष्ट, जो लेक ज्या माईची काळजी घेत नाहीये तो त्याच्या बायकोसोबत त्यांच्या लेकरासोबत गुन्ह्याबंधन राहतो, मात्र माय कुठतरी 3-4 पत्रामध्ये राहते। तेव्हा समन्वय समिती या नात्याने, समाज या नात्याने, आणि तुमचंही काम आहे 200 रुपये देऊन 1000च्या गप्पा आणायचा नाही। समाजाला पट्टी 200 देते, डायला घालते 1000च्या, घ्यायला करते, ते हिशेब पाहिजे होता। आता दिले किती है ना, दुखायला मशीचं इंजेक्शन वगैरे द्यायचंच नाही, जे टॉप टू टॉप बॉटल आहे वाढले आपले तेच
त्यामुळं एक विनंती आहे बाबा की तुमचं काम आहे की त्या एखाद्या आधीच्या घरी एखादा तांदळाचा कट्टा पडला तर आपल्या समाजातील समाज सुधारकांनी विचारवंतांनी जे जे काम केलं ते काम खऱ्या अर्थानं यशस्वी झालं. म्हणून विनंती एक करतो, इथं बसलेल्या माता मावल्यांना पण विनंती आहे, पोरिओ तुम्हाला शिक्षणाच्या संधी फार कमी आहेत, आपल्याला फार मोठी अचिव्हमेंट करायची आहे. ती करत असताना हा जो काही समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आहे, या सत्कार समारंभामध्ये तुमच्या सामाजिक संघटनेचं काय योगदान आहे याचं उदाहरण मी सांगू लागलो की बाबा एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सुंदर मुलगी आहे. मुलीचा बाप ठरवतोय की आपण मुलीच्या लग्नाचा काय करू, पण ठेवू. पण म्हणजे शर्यत. मग काय पण ठेवायचं म्हणले तर त्या बापानं काय केलं, गावामध्ये 20 फुटाचा एक हौद बांधला आणि त्या हौदातून जो कोणी पोहून जाईल त्याला ही मुलगी म्हणले आणि 10 लाख रुपये हुंडा. आता मग सध्या तुम्हाला पाहिलं असं लागतं राज्य मुलींचे पोरिओ कायदा पण तुमच्या बाजूने झुकलेला आहे. त्याच्यानंतर बापाच्या प्रॉपर्टीमध्ये 50% वाटा तुम्हाला मिळालेला आहे. एखादा भाऊ आपल्याला दिवाळीला बोलवत नसेल, दिवाळीला आपला भाऊ आपल्याला साडी चोळी करत नसेल तर उद्या रक्षाबंधन आहे, आदल्या दिवशी भावाला फोन लावायचा, दादा कुठे आहे? मग ते सांगेल मी शेतावर आहे. ते सांगेल ती वहिनी बसी आहे, तर तिला सांगायचं भावाला की उद्या मला न्यायालयाला का मीच येऊ. नाही म्हणला, बाजूला वहिनी होती आहे ना, होम मिनिस्टर म्हणल्यावर त्याला जास्त बोलता येत नाही. तो जरी बोलत नसेल तर तुहा काय करायचं, आपले लेकरं एसटी पकडायची आणि बढियापैकी माहेरात यायचं. माहेरात आल्यावर महत्वाची गोष्ट झालं, रक्षाबंधन झालं, तू राखी बांधली, दुसऱ्या दिवशी जाण्याची वेळ आली, भावाला हाकान म्हणायचं आपली साडी कुठे आहे, माझ्या लेकराचे कपडे कुठे आहेत, आणि मग आपला मग काही आठवण नाही. तर माझं म्हणणं बाबा ती जी उमेद आहे, ती संकल्पना आहे, आपल्या घरातून आपल्याला चालू करावं लागेल. आपल्याला दुःख समजून घ्यायचंय तर ते दुःख आपल्याला तिथं करायला पाहिजे. नसता महिलांना नाही दिलं तर आता सरकारनं तुम्हाला लाडकी बहीण योजना चालू केली, 1500 रुपये भेटणार आहे शिकणाऱ्या मुलींना. हा तू फक्त नीट शिकायचं, नाही तर नीट करायला गेली नीटच झाली, ते बी महत्वाचं आहे. म्हणजे 21 वर्ष झाल्याच्या नंतर 60 वर्षापर्यंत तुला 1500 रुपये भेटणार आहे. त्याच्यानंतर लाडका भाऊ योजना पण आली, 10वी 12वी डिप्लोमा 6000 8000 10000. आता हा काय करणार, हप्त्यावर मोबाईल घेणार, मोबाईल घेणार पण याचा नेटला बॅलन्स संपणार, त्याचे पुन्हा वांदे आहे ना. आता लई योजना नाही आणखी, लाडका साडू योजना, हा लाडका दवाई योजना, पण दवाईला आधी असणार आहे. 15 वर्ष त्यानं सासरवाडीतच राहिलं पाहिजे, सासू म्हणेल ते काम ऐकलं पाहिजे. कुठं लग्ना बिग्नात गेला तर आहेराची अपेक्षा करायची नाही, कारण तिथं जायला घायला मला आहेरात दिला नाही. सासू म्हणलं ते काम करायचं, दळणात म्हणलं आणायचं, फरचीपूस म्हणली पुसायची. लाडका दवाई योजना, अशा लय योजना येणार आहे तुमच्यासाठी है ना. आणि बायकोपेक्षा मेवणीला जास्त गुलगुलू बोलायचं नाही, लाडका दवाई योजना. तर या योजनेतून तुमचं कल्याण होईल. पण तत्पूर्वी पोरीवर तुमच्यासाठी कुठली योजना नाही आणि आपल्याला कुठल्याही योजनेची गरज नाही. आपला करता धरता आपला बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्या आयडिया करायची. आणि आपला बाप जिवंत आहे, ज्यांना बापाच्या बनेल फाटलेली पाहिजे, ज्यांना बापाच्या चपलेचा अंगठा पाहिलेला आहे, त्याला कुणाच्या मोटिवेशनची गरज नाही, त्याला कुणाच्या भाषणाची गरज नाही. पोरीवर तुम्हाला शिक्षणाच्या संधी फार कमी आहे, बढियापैकी मेहनत करा. या ठिकाणी सामाजिक संघटनेचं योगदान काय, पोरीच्या बापान ठरवलं मला पण ठरवायचं आहे, काय पण ठरवायचं आहे की जो कोणी त्या 20 फुटाच्या हौदामधून पोहून जाईल त्याला आपली मुलगी देणार आणि सोबत 10 लाख रुपये हुंडा देणार. समाजात लागलेल्या नोकरीला जे पोरं लागले असतील त्या टाक्यांनी पण लक्षात घ्या. आपण प्रयत्न केले, मेहनत केली, नोकरी लागला, पोरगी जराशी इकडे तिकडे असेल तर लगेच 16 लाख आणि 15 लाख मागायचे नाही, झोपेत मरशील तू. तुला 16 लाख तिकडून घेतले की त्या बहिणी 20 लाख द्यावं लागते. इथले इथं फेडायचा कार्यक्रम. त्यामुळे ती पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपल्या समाजाला काहीतरी प्रकल्प करायचा आहे, समाज सुधारायचा आहे, तर आपली काही नैतिक जबाबदारी आहे ती पण आपल्याला पार पाडावी लागेल. आपल्याला समजून घ्यावं लागेल समाजाचं दुःख काय, वेदना काय आहे. तुमचं एखादा मोठा इन्स्टिट्यूट आहे, समाजाचे 4-5 गोरगरीब लेकरं तुम्हाला दत्तक घेता आले पाहिजे है ना. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते देता आलं पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे, प्रमाणापेक्षा जास्त लुटलेला आहे, डांबर गायब केलेलं आहे, सिमेंट रोड गायब केलेला आहे ना, शाळेची घंटी गायब केलेली आहे. ज्याला लय पैसा दाबलाय त्याला थोडाफार पैसा समाजासाठी दिला पाहिजे. ज्याच्याकडे लय मोठा वेळ आहे त्यानं समाजाला थोडाफार
वेळ दिला पाहिजे. पारापाशी बसून याच्या त्याच्या उच्च पदे काढण्यापेक्षा काहीतरी वेळ समाजासाठी दिला पाहिजे. ज्याच्याकडे लय मोठी ताकद आहे त्याने ती ताकद समाजाच्या विकासासाठी लावली पाहिजे. रस्त्यावर एखादा दगड आडवा पडलाय उचलून ठेवायचा, नाही ती ताकद दळायची का? नाही तर 4 दिवस मारायला लोकांना मिळाला मग बायसेप कशी दिसायची? म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना वेळ द्यावी, ज्याच्याकडे ताकद आहे त्यांना ताकद द्यावी, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना गुमान गप राहावं. आपल्या इथं प्रॉब्लेम आहे, हे 3 जण चळवळ निर्माण करतात आणि याच्या वळवळीमुळे त्यांची चळवळ बंद करावी. हे प्रत्येक समाजात कॉम्प्लेटवर म्हणून नाव कोण नाही टाकलं म्हणून ते रुसणार, हे संघटनेत माहीत असतं. सुरू झालं मुलांचा जल्लोष. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कांगणे सरांना थोडं लवकर जायचं होतं, घाई होती, म्हणून लेकरांचं जे फोटोशूट होतं किंवा जल्लोष समारंभ होता तो आधीच करण्यात आला. सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देण्याच्या आधी. श्रेया मनोज पाडवे, तर आपले लाडके आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांचं आगमन झालं. त्यानंतर असं फोटोशूट लोकांनी त्यांच्यासोबत केलं. अशा प्रकारे साहेबांच्या हाताने सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला. खूप साऱ्या मुलांचा सत्कार करण्यात आला होता, म्हणून काही विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र भेटत नव्हते. स्वाती तोपलवाड यांनी खूपच सुंदर नृत्य सादर केलं, त्यामुळं तिला असा सत्कार करण्यात आला. आणि तिथं नेपाळमध्ये डान्स कॉम्पिटिशनसाठी सिलेक्शन पण झालं. त्याच अनुषंगाने त्यांचा इथं सत्कार होत आहे. ये कार्यक्रम खत्म होने के बाद हम निकल रहे हैं हमारे घर की ओर, मतलब क्लासेस के लिए. ये ट्री प्लांटेशन जारी है यहाँ पे, आप देख रहे होंगे. इंदोरमध्ये असे खड्डे पाहायला भेटत नाहीत, किती शोकांतिक आहे. पण आपल्या नांदेडमध्ये मात्र पाहायला भेटतात असे खड्डे. क्लासमध्ये जाताच खूप आनंदी झाले होते मुलं, मात्र ते काही आपल्या मोबाईलमध्ये कैद करता आलं नाही. स्वराला आधी छोटे छोटे शब्द पण पाठ होत नव्हते, तर आता तिला अँटोनिम्स येऊ लागलेले आहेत. खूपच सुंदर ती उत्तर देत आहे. खरंच पाहून मला पण आनंद झाला. ओपन, क्लोज, लाईक, डिसलाईक, क्लीन, डर्टी, 60 30, 24, 6 30. घेतलं सुद्धा टेबल्स 6 पर्यंत पाठ झालेले आहेत. खूप छोटा आहे तरी पण त्यांनी 6 पर्यंत टेबल पाठ केलेलं आहे. कौतुकास्पद आहे त्याचं. 54, 6 व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. आजचा कालचा धडा झालेला होता, त्याचं हब, श्रब, क्रीपर्स, क्लाइंबर्स हे सगळ्या डेफिनेशन्स पाठ करायचे, त्याचे एक्झाम्पल्स 2 पाठ करायचे. विच प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन? उद्या मुलांची एक्झाम आहे, त्यामुळं आज एक्झामची रिव्हिजन चालू आहे. खूपच सुंदर पद्धतीनं मुलं उत्तर देत आहेत आणि अशा पद्धतीचे जर प्रश्न आणि उत्तर तुमच्या कानावरून जरी गेल्या तरी तुमचा पण सराव होईल. आणि त्यासाठीच तुम्हाला फक्त या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि वाटलं तर लाईक आणि कमेंट पण करत चला. धन्यवाद.
999. 3-digit number. साधा सिंपल. ग्रीनलँड 4-digit नंबर कोणता आहे मोठा? 5-digit नंबर कोणता आहे? Greenland is part of which European nation? Which is the national bird of India? National bird लहान लेकरांना आहे ते. तुला येते का? National bird कोणता आहे? Peacock. काय? Who authored the book The Story of My Experiment with the Truth? Which is the largest hot desert in the world? Which is the human body's largest organ? Which is the biggest animal on earth? When is the National Girl Child Day is celebrated in India? January. As the night angle of India? Very good. Who invented the light bulb? Thomas Edison. This planet is also known as the red planet. Mars. Who discovered penicillin? Penicillin कोण discover केलं? Fleming काहीतरी होतं. Alexander Fleming. Very good. At least you have tried. Who built the world's first aeroplane? Orville Wright, Wilbur Wright. Wright brothers केले तरी चालते. Wright brothers. Orville Wright, Wilbur Wright. दोघं नाव लिहायचं. नाव लिहा ना, काय प्रॉब्लेम आहे? सर आपण राईट ब्रदर्स चालते. राईट ब्रदर्स लिहिले तरी चालते. ओके. Who discovered penicillin झाला? Alexander Fleming. What is the largest moon of Saturn? Titan. Who invented the computer? Who are the founders of Google? Larry Page and Sergey Brin. पाठ करायचं. Larry Page, Sergey Brin. Larry Page. Larry Page. Larry Page. Larry Page कोण आहे? Larry Page. Sergey Brin. Who is the founder of Facebook? Mark Zuckerberg. सर माझा पोट दुखायले. काय? पोट दुखायले. कुछ नहीं होएगा. बस थोडा वेळ बसा आणि दररोजच दुखते तुझं पोट. दुखतंय का दररोजचं पोट? जायचंय घरी? नाही जायचं. 2-5 मिनिटं थांबा आणि जा. खरंच दुखायला? सरळ बसा, दुखत नाही. सरळ बस, स्ट्रेट. बसा. Which is the longest river? Longest river in the world? In India? Which is the largest continent? Smallest continent कोणता आहे? Which is the longest river in India? Which is the fastest animal on earth? किती किलोमीटर असते त्याची स्पीड? 109 per hour. एका घंट्यामध्ये. Who wrote महाभारत? गुरु नाही, महर्षी व्यास. Which is the smallest ocean? Arctic Ocean. What is the only natural satellite of a planet Earth called? CPU मून आहे ना. आर्टिफिशियल सॅटेलाइट मून आहे आणि फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट मून नाही, नॅचरल सॅटेलाइट मून आहे आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे आर्यभट्ट आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट. आणि ते कधी गेलं होतं? 1975 मध्ये आर्यभट्ट सॅटेलाइट जे आहे 1975 मध्ये सोडलं होतं, लॉन्च केलं होतं. आणि 1957 मध्ये स्पुटनिक 1 रशियाचा पहिला सॅटेलाइट होता. 1957. पाठ कसं करायचं तर रिप्लेस करायचं. 5 आणि 7, 7 आणि 5. आपलं भारताचं 7-5 1975 आणि स्पुटनिक 1 5-7 1957. What is the only natural satellite of planet Earth? Moon.
CPU is known as ब्रेन कॉम्प्युटर नॅचरल सॅटेलाइट कोणता आहे बरं? मून कॉन्फिडन्स का नाही तुमचा तेवढं? साधा म्हणायचं आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणता आहे? CPU is known as dash of the computer. Very good. Which organ is responsible for the purification of blood? किडनी When is Environment Day celebrated? Who was the first Prime Minister of India? What is the name of the tallest statue in the world? कोणाचं स्टॅच्यू आहे ते? सरदार वल्लभभाई पटेल. आणि which is the largest nation in the world as per geographical area? Geographical area मध्ये largest country कोणता आहे? रशिया. आणि largest continent कोणता आहे? एशिया. smallest कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. आपला जे कंट्री आहे ते कितवा रँक आहे त्याचा? 7. Very good. What are the 2 types of eclipses? Lunar eclipse and solar eclipse. How many players play in a cricket match? 11. What is the national animal of India? Tiger. इतकं सोपं आहे. Questions इतके सोपे questions लिहिले तुम्ही. How many sides does a hexagon have? 6. When is Independence Day celebrated? 1947. Independence Day कधी होते माहिती आहे का? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट कधी आहे? 15 ऑगस्ट. हां. Who is known as the Iron Man of India? सरदार वल्लभभाई पटेल. Iron Lady of India. इंदिरा गांधी. When do we celebrate Gandhi Jayanti? 2 ऑगस्ट. How many days does a leap year? 365. हाँ, big, Small. good, Bad. up, Down. fast, Slow. give, Take. day, Night. few, Many. left, Right. dark, Light. happy, Sad. open, Close. like, Dislike. dislike. Spelling चुकली तुझी इथं. DISLIKE. हाँ? Correct. LIKE. विकेस लुलो. Clean. Dirty. Dirty. Correction करून घ्या. Listen. Here. आता फक्त रीड करा. Listen here. Listen here. House home. Household. Wealthy rich. Very rich. Choose select. Future. Respect honor. Respect honor. तू म्हण ना. तू पण म्हण. Abroad overseas. Abroad overseas. Accord agreement. Accord agreement. Admit confess. Admit confess. Agree consent. Agree consent. Answer response. Answer response. Awful terrible. Accountable. Baby infant. Very infant. Beautiful pretty. Beautiful pretty. Beg implore. Very implore. Beg implore. Very implore. Big large. Big large. Correct right. Correct right. Correct right. Correct right. Delicate fragile. Delicate fragile. Eager keen. Eager keen. Finish complete. Finish complete. माझे आई वडील या मुलांचं कला गुण म्हणा किंवा त्यांचा अभ्यास म्हणा ते चांगल्याच पद्धतीने निरीक्षण करत होते. ते पाहून ते पण आनंदी झाले. जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम की, उस कवि को आज तुम न पाए तो एक हिम्मतों में आज फूल की रगों में आज आग की लपट का. दिस वॉज द एंड ऑफ द डे. सो अभी कल मिलते हैं.